कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची. आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारुळ होतं. श्रावण मास आला, नागपंचमीचा दिवस. शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नांगराची नाककुळं होती त्यांना नांगराचा फळा लागला व ती लवकरच मेली. काही वेळानं नागिन तिथं आली. आपलं वारुळ पाहू लागली. तो तिथं वारुळ नाही, पिल्लंही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली. नांगर रक्तानं भिजलेला दिसला तसं तिच्या मनात आलं, याच्या नांगरानंच माझी पिल्ले मेली. तो डाव मनात धरला. शेतकऱ्याचा सुद्धा निर्वंश करावा असं तिनं मनात आणलं. फोपावता शेतकऱ्याच्या घरी गेली. मुला बाळांना, लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला. त्याबरोबर सर्वजण मरून पडली. पुढे तिला असं समजलं की त्याची एक मुलगी परगावी आहे. तिला जाऊन आपण दंश करा म्हणून ती निघाली. ज्या गावी मुलगी होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी त्या बाईनं पाटावरती नाग नागिन व त्यांची 9 नागकुळं काढली. त्यांची पूजा करत आहे. दुधाचा नैवेद्य दाखवलाय. नागाला लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. मोठ्या आनंदाने पूजा पाहून त्याची प्रार्थना करू लागली. तर नागिन तिथे पोहोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदात लोळली. इकडे हिची आपली प्रार्थना डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यात नागिन उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई बाई तू कोण आहेस, तुझे बाप कुठे? इतकं म्हटल्यावर तिने दृष्टी उघडली तर समोर प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई घाबरू नको, विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे. तिने आपली सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून नागिनीला फार वाईट वाटले. ती मनात म्हणाली, ही आपल्या इतकं भक्तीने पूजित आहे, आपलं व्रत पाळत आहे आणि आपण हिच्या आईवडिलांचा निर्वंश करण्याचं मनात आणलंय, हे काही चांगलं नाही. असं म्हणून नागिनीने तिला बापाची हकीकत सांगितली. तिने ते ऐकली. तिला वाईट वाटलं. मग तिने आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिने त्याला अमृत दिलं. ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं. तो सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाने तिला घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा बापाने विचारलं, व्रत कसं करायचं? मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं, इतकं काही नाही तर निदान एवढं तरी पाळावं. ते असं की नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावरचं शिजू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून ती नागपंचमी पाळू लागली. जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण.